कृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी किसन महाराज चौधरी. ज्ञानेश्वरीतील योगचिंतन, सांख्ययोग आणि सांख्ययोगातील स्थितप्रज्ञाची लक्षणं गेले काही भागामध्ये आपण पाहिली. माऊलींनी स्थितप्रज्ञाचं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं विवेचन केलं. मी मागच्या एका भागामध्ये सांगितलं, परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले की जे स्वाध्याय विचाराचे प्रणेते आहेत, त्यांचं बिल्बपत्र नावाचं पुस्तक आहे. श्रोत्यांनी ते पुस्तक जरूर वाचावं. अत्यंत बारकाईने चिंतन या विषयासंदर्भात त्यांनी मांडलेलं आहे. असो, भगवंतांनी अर्जुनाला ज्ञानयोग किंवा सांख्ययोग समजावून सांगितला. देह हा नाशवंत आहे आणि आत्मा हा अमर आहे. हा सुंदर विचार सांगत असताना तुझी बुद्धी तू एका ठिकाणी स्थिर कर, आणि जेव्हा अशा प्रकारचा स्थिर बुद्धी होशील, स्थितप्रज्ञ होशील, तेव्हा योग्य काय आणि अयोग्य काय हे तुला समजेल. आणि मग स्थितप्रज्ञाचे 18 श्लोक सांगितले भगवद्गीतेमध्ये. शेवटी माऊली असं म्हणतात, ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थिरप्रज्ञ भला ओळखतू, तो अहंकाराते दंडोनी, सकळ कामो सांडोनी, विचरे विश्व होऊनी, विश्वा माझी. स्थितप्रज्ञ लक्षणं हे संपूर्ण भगवद्गीतेचं क्रीम आहे, क्रीम. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेले हे श्लोक हे केवळ आणि केवळ आपल्यासाठी सांगितलेले आहेत. आणि म्हणून स्थितप्रज्ञाच्या शेवटी ते सांगतात की काम, क्रोध, लोभ, मोह या सर्वांवर आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. विजय मिळवला की प्रसन्नता प्राप्त होते, आणि प्रसन्नतेमुळे आनंद निर्माण होतो. सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता, न उल्हासेने संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली. घेई ओढोनी संपूर्ण विषयातून इंद्रिय, जसा कासवतो अंगे त्याची प्रज्ञा स्थिरावली. अनेक प्रकारचे विचार भगवंतांनी सांगितले. आणि मग स्थितप्रज्ञ शेवटी असतो कसा ते सांगितलं. सर्व भूते जिथे जागी, ज्ञानी योग्यास रात्रती. जे ज्ञानी माणसं असतात, ही ज्ञानी माणसं सतत जागृत असतात. ती स्वतःसाठी जागृत असतात, आणि अशी जागरूकता आपल्यामध्ये येणं हे गरजेचं आहे. शेवटी ते म्हणतात, नभंग पावे भरताही नित्य, समुद्र घेतो जिरवूनी पाणी, जाती तसे जात जिरोनी भोग, तो पावला शांती नभोग लुब्ध. म्हणजे किती पाण्याचा वर्षाव झाला तरी समुद्राची पातळी कधी वाढत नाही, आणि पाऊस कमी पडला तरी समुद्राची पातळी कधी खाली जात नाही. स्थितप्रज्ञ माणसाचं नेमकं असंच असतं. नभंग पावे भरताही नित्य, समुद्र घेतो जिरवूनी पाणी, जाती तसे जात जिरोनी भोग, तो पावला शांती नभोग लुब्ध. आणि अशी स्थितप्रज्ञता मानवी जीवनामध्ये येणं महत्त्वाचं आहे. माऊलींनी शेवटच्या ओव्यांमध्ये सांगितलं आहे, ऐसा आत्मबोधे तोषला. म्हणजे असा एकदा आत्मबोध माणसाला झाला, स्वत्वाची माणसाला एकदा जाणीव झाली की आपण नेमके कोण आहोत हे समजतं. वेदांमध्ये मोठा सुंदर दृष्टांत स्वामी विवेकानंदांनी सांगितला. एक मेंढ्यांचा कळप आहे, आणि त्या कळपामध्ये एक वाघाचं पिल्लू आहे. ते वाघाचं पिल्लू
त्या मेंढ्यांच्या कळपात वाढतं आहे. लहान आहे ते पिल्लू, मेंढ्यांसारखंच खाली मान घालून चालतं आहे, मेंढ्यांसारखाच आवाज काढतं आहे. त्यांच्यातच वाढत असलेलं हे वाघाचं पिल्लू. एक दिवस मोठा वाघ येतो, तो डरकाळी मारतो, सगळ्या मेंढ्या पळून जातात. पण वाघ तो शेवटी वाघच असतो ना. वाघाचं पिल्लू त्याच ठिकाणी स्थिर राहतं. तो मोठा वाघ छोट्या वाघाला ओढत ओढत एका ठिकाणी नेतो. उंच टेकडी असते, त्या टेकडीच्या खालच्या बाजूला एक तळं आहे. त्या उंच टेकडीवर वाघ आणि वाघाचं छोटंसं पिल्लू दोघेही उभे राहतात. मोठा वाघ छोट्या वाघाला सांगतो, या पाण्यात बघ. जेव्हा ते पिल्लू पाण्यात पाहतं त्यावेळेला त्याला मोठ्या वाघाचं छोटं रूप दिसतं. मोठा वाघ त्याला जोरात एक फटका लावतो आणि सांगतो, तू वाघ आहेस, वाघासारखं वाघ. आपण माणूस आहोत, माणसासारखं वागणं हे आपलं कर्तव्य आहे. माणसाने माणसासी माणसापसम वागणे, हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे. आज मात्र असंयमित जीवन आहे, त्यामुळे माणसं दुःखी आहेत. जर सुख आणि समाधान, आनंद पाहिजे असेल तर अशी स्थिती मिळव. ऐसा आत्मबोधे तोषला, तो परमानंदे पोखला. आणि मग जो आनंद होईल तो आनंद हा परमानंद असेल. तोच स्थितप्रज्ञ भला ओळख तू. आणि असा माणूस स्थितप्रज्ञ आहे. आता अर्जुनाच्या मनातल्या शंका सगळ्या दूर झाल्या. कारण स्थितप्रज्ञ असतो कसा, स्थितप्रज्ञ चालतो कसा, स्थितप्रज्ञ बोलतो कसा, स्थितप्रज्ञेची व्याख्या नेमकी काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्जुनाला या ठिकाणी मिळाली. आणि आता भगवद्गीतेतला किंवा ज्ञानेश्वरीतला 3रा अध्याय, ज्याला आपण कर्मयोग असं म्हणतो. कर्मयोग सांगत असताना अर्जुनाने बोलायला सुरुवात केली. अर्जुन म्हणतो आहे, अर्जुनाच्या मनात खूप शंका आहेत. आणि अर्जुनाच्या मनात शंका आहेत, त्याच्या असलेल्या शंका त्याच तुमच्या माझ्या आपल्याही शंका आहेत. आणि म्हणून आपण गीतेतले विचार, ज्ञानेश्वरीतले विचार हे समजावून घेतले पाहिजेत. 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने बोलायला सुरुवात केली. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसले कमळापती. तुम्ही जे काही सांगितलं ते सगळं मी व्यवस्थित ऐकलं आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे काय हेही आता मला समजलं आहे. पण तरीसुद्धा हे सगळं ऐकत असताना तुम्ही म्हणता की असा स्थितप्रज्ञ हो. मग जेव्हा माणसाची स्थितप्रज्ञेची अवस्था होईल किंवा येईल त्यावेळेला तिथे कर्ताही राहत नाही आणि कर्मही राहत नाही. जिथे कर्ता नाही तिथे कर्म कसं असणार. आणि तू मला सांगतोयस की कर्म कर. एका बाजूला म्हणतोय की स्थितप्रज्ञ हो आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय की कर्म कर, लढाई कर. आणि लढाई करून या युद्धामध्ये काय साध्य होणार आहे. तरी माते केवी श्रीहरी म्हणता पार्था संग्राम करी, ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. माऊलींचा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे ना, हा संवादात्मक ग्रंथ आहे. प्रत्येक ठिकाणी संवाद आहे. अर्जुन प्रश्न विचारतोय, भगवंत उत्तर देतात. संवाद आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी, माऊलींचा अमृतानुभव, माऊलींची चांगदेव 65, माऊलींची हरिपाठाचे अभंग, हे सगळं साहित्य जेव्हा आपण पाहतो ना, हे सगळं संवादात्मक साहित्य आहे. नव्हे सगळ्या संतांनी निर्माण केलेलं साहित्य हे संवादात्मक साहित्य आहे. इतकंच नाही
तर गीता हा सुद्धा एक प्रकारचा संवाद आहे. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी अध्यायाचा शेवट करत असताना इति श्री भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां श्रीकृष्णार्जुन संवादे अशा श्लोकाने शेवट केलेला आहे. म्हणजे हा कृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. इथे तो संवादच आहे. अर्जुन लगेच भगवंताला म्हणतोय की एका बाजूला स्थितप्रज्ञ हो, दुसऱ्या बाजूला कर्म कर म्हणतो. हे सांगत असताना माझी मनस्थिती द्विधा होते. सांगत असताना लाज नाही वाटत का तुला? काय प्रेम आहे अर्जुनाचं भगवंतावर. भगवंताबद्दल ते असे शब्द वापरतात, परंतु हा शब्द वापरण्यामध्ये माऊलींची एक प्रकारची भावना फार वेगळी आहे की जेव्हा असा शब्द वापरला जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये प्रेम असतं. त्यामध्ये प्रेम असतं. एक साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो. मूल अंगणामध्ये खेळत असतं आणि ऊन पडलेलं असतं. ऊन खूप तापदायक अशा प्रकारचं आहे. रणरणते ऊन. आई मुलाला म्हणते, अरे सावलीत ये. पण बाळाने एकदा सांगितलं आणि ऐकलं असं कधी होतं का? आई पहिल्यांदा म्हणते बाळा सावलीत ये. बाळ ऐकत नाही. परत आई म्हणते अरे बाळ्या सावलीत ये. तरी ते ऐकत नाही. शेवटी आई म्हणते अरे कारट्या घरात ये. तरी बाळ ऐकत नाही. शेवटी आई म्हणते अरे कारट्या इथे घरात मर. वास्तविक बाळाने मरावं ही तिची अपेक्षा नसते, पण त्यामध्ये प्रेम आहे. माऊलींनी त्या अर्थानेच या ठिकाणी ही ओवी लिहिली. ते म्हणतात की पार्था संग्राम करी ये लाजसी की महाघोरी कर्मीसुता. तुला हे सांगताना मला लाज नाही वाटत का? प्रेमापोटी ते सगळं बोललं जातं आहे. आणि पुढे अर्जुन म्हणतोय, म्हणून ऐके देवा हा भावार तू आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाजी. म्हणजे आता हे बाकीचं मला देवा तू काही सांगू नकोस. मला फक्त नेमकं तुला काय म्हणायचं आहे. माझ्यामध्ये जी काही द्विधा परिस्थिती निर्माण झाली, माझ्यामध्ये जो काही संभ्रम निर्माण झाला आहे, तो संभ्रम दूर करण्यासाठी याच्यामध्ये नेमकं योग्य काय आहे किंवा अयोग्य काय आहे, विवेक एवढा तुम्हाला सांग. विवेक या शब्दाचा अर्थ आहे सारासार विचार करण्याची पात्रता. असं योग्य विचार मला तू सांग. माऊलींनी सुंदर दृष्टांत दिलेत. माऊली म्हणतात, हा गा कामधेनूचे दुभते दैवे जाहले तरी आपैते, तरी कामनेची काय येथे वानुकीजे. माझ्या नशिबाने कामधेनू माझ्याजवळ आलेली आहे, मग मी इच्छा काय व्यक्त करायच्या नाहीत वगैरे वगैरे खूप छान दृष्टांत दिलेत. माऊली दृष्टांत देण्यामध्ये खूप पटाईच आहेत. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी आता बोलायला सुरुवात केली. ते म्हणतात, अर्जुना खरं तर तुला मला सांख्ययोग किंवा ज्ञानयोग सांगायचाच नव्हता. जाता जाता तुला मी सांगितला. आणि खरं आहे ते युद्धप्रसंगी असं तत्त्वज्ञान सांगणं तुमच्या माझ्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण होईल की युद्धाच्या प्रसंगी असं तत्त्वज्ञान काय कामाचं. आणि म्हणून भगवंतही अर्जुनाला म्हणतात, अर्जुना खरं तर मला हा सांख्ययोग तुला सांगायचाच नव्हता, पण जाता जाता तुला मी सांगितला. मला तुला कर्मयोगच सांगायचा आहे, कारण तू कर्मयोगी आहेस, तू क्षत्रिय आहेस. आणि क्षत्रियाने क्षत्रियाचं कर्म करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. तुला मला कर्मयोगच सांगायचं आहे. शेवटी दोन्ही मार्ग
माझ्यापर्यंतच येत आहेत. कर्ममार्गाने गेला काय आणि ज्ञानमार्गाने गेला काय, दोन्ही मार्ग माझ्यापर्यंतच येत आहेत. पुन्हा अर्जुनाचा प्रश्न. अर्जुन म्हणतोय, दोन्ही मार्ग जर तुझ्यापर्यंत येत आहेत ना, आणि मग मला ज्ञानमार्गाने जर तुझ्यापर्यंत येता येत असेल, तर एवढा हा जो कर्ममार्ग आहे, युद्ध करायचं आहे, एवढा मोठा रणसंग्राम होणार, या लोकांना मारणार, शेवटी तुझ्यापर्यंतच मला यायचं आहे ना, मग कशासाठी मी हे करू? अर्जुनाने पुन्हा प्रश्न विचारला आहे. पण त्याही वेळेला भगवंतांनी अर्जुनाची समजूत काढली आणि म्हणतात, अर्जुना, दोन्ही मार्ग माझ्यापर्यंतच येतात, पण दोन्ही मार्गांमध्ये महत्त्वाचा फरक आहे. ज्ञानमार्ग आहे ना, तो विहंगमवत, म्हणजे झाडावर एखादं फळ पिकलेलं असतं आणि त्या पक्ष्याला ते फळ मिळवायचं असतं. मग तो पक्षी काय करतो, एकदम झडप घालतो आणि ते फळ मिळवतो. असा हा ज्ञानमार्ग आहे. तो इतका सोपा नाही. ज्ञानमार्गाने जात असताना भल्या भल्यांची तिरपीट झालेली आहे. इतका सोपा तो मार्ग नाही. आणि कर्ममार्ग आहे ना, तो मात्र सोपा आहे. कसा? पिपिलिकावत, म्हणजे एखादं फळ पिकलेलं असतं आणि त्या मुंगीला ते फळ मिळवायचं असतं. मग ती मुंगी हळू जाऊन शेवटी त्या फळापर्यंत पोचते. असा हा कर्ममार्ग आहे. दोन्ही प्रसंगामध्ये फळ हे प्राप्त होणारच आहे. दोन्ही मार्गाने गेला तरीसुद्धा मी तुला प्राप्त होणारच आहे. पण दोन्ही मार्गांमधला हा फरक मात्र लक्षात ठेव. कर्ममार्ग हा सोपा आहे. कर्मे इशू भजावा, कर्मामुळेच मी प्राप्त होऊ शकतो. आणि मग तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी कर्माचे काही प्रकार सांगितलेत. कर्माचे 2 प्रकार असतात. एक निषिद्ध कर्म आणि एक विहित कर्म. निषिद्ध कर्म, चौर्यकर्म करणं, मद्यप्राशन करणं, त्याचा आपण विचार करायचा नाही. पण दुसरं जे कर्म आहे त्याला आपण विहित कर्म असं म्हणतो. विहित कर्मामध्ये आणखीन प्रकार नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म, प्राप्तकर्म, अशा प्रकारचे काही कर्माचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये विहित कर्म म्हणजे काय, तर माझ्या वाट्याला जे आलेलं काम आहे ते काम मी करणं, याला पण विहित कर्म असं म्हणतात. जर मी शिक्षक असेल तर शाळेमध्ये प्रामाणिकपणे काम करणं हे माझं विहित कर्म आहे. कारखान्यात काम करणारा एखादा कामगार असेल, तिथे त्याने त्याचं काम प्रामाणिकपणे करणं हे त्याचं विहित कर्म आहे. काही कर्म ही नित्य कर्म असतात. सकाळी उठल्यानंतर माझे सगळे विधी मी पूर्णपणे पार पाडले पाहिजेत. पूजा वगैरे केली पाहिजे. देवतार्चन वगैरे काही असेल ते मी नित्याप्रमाणे केलं पाहिजे. भूक लागल्यानंतर मी जेवण केलं पाहिजे. माझं जे विहित कर्म आहे ते मी पार पाडलं पाहिजे. पुन्हा संध्याकाळी घरी आलं पाहिजे. ही जी कर्म आहेत याला आपण नित्यकर्म असे म्हणतो. ते आपल्याला करावीच लागतात. आणखीन एक कर्माचा प्रकार म्हणजे नैमित्तिक कर्म. काही कर्म ही निमित्ताने केलेली असतात. गणेशाची स्थापना करणं, गणेश उत्सव आला की गणेशाची स्थापना करता येते. नवरात्र उत्सव आला की देवीची स्थापना करावी लागते. दिवाळीचे दिवस आले की आपण दिवाळी साजरी करतो. आत्ताच नुकतंच दिवाळीचं पर्व संपलं. आपल्या जीवनामध्ये दिवाळी असणं किंवा दीपावली असणं हे खूप महत्त्वाचं आहे. दिवा हा प्रकाश देतो. तो स्वतः जळतो आणि इतरांना प्रकाश देतो. दीपावली आपण का साजरी केली, तर त्या दिव्याचे गुण आपल्यामध्ये आले पाहिजेत. आवली म्हणजे रांग, दिव्यांची रांग म्हणजे दीपावली.
जसं मोरोपंतांनी केकावली लिहिली. केका म्हणजे मोर, मोरांची रांग म्हणजे केकावली, रंगांची रांग म्हणजे रंगावली, तसं दीपांची रांग म्हणजे दीपावली. आपल्या जीवनामध्ये दीपावली म्हणजे हा आनंद, स्वतः जळणं आणि इतरांना आनंदित करणं, प्रकाशित करणं, याला आपण दीपावली असं म्हणतो. दीपावलीच्या शुभेच्छा मी मागच्या वेळेला आपल्याला दिल्यात. योग्यांची दिवाळी मात्र नित्य असते. आरतीमध्ये आपण म्हणतो ना, विठोबाचे दास आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. संतांची दिवाळी, योग्यांची दिवाळी ही नित्य अशा प्रकारची असते. असो, निमित्ताने केलेले जे सण साजरे करतो त्याला आपण नैमित्तिक कर्म असं म्हणतो. पुढचा जो कर्माचा प्रकार सांगितला ते म्हणजे काम्य कर्म. काही कर्म ही कामना किंवा इच्छा ठेवून केलेली असतात. उदाहरणार्थ, घरी आपण सत्यनारायणाची पूजा करतो. पूजा का करतो? पुत्र, पौत्र, धन, धान्य, संपत्ती, लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये यावेत, आपल्याला सुख, समाधान, शांती मिळावे म्हणून आपण पूजा करतो. याला आपण काम्य कर्म असं म्हणतो. आणि आणखीन एक कर्म म्हणजे प्राप्त कर्म. आपल्या वाट्याला जी आलेली कर्म असतात त्याला आपण प्राप्त कर्म असं म्हणतो. कर्माचे काही प्रकार आहेत, ते आत्ताच मी आपल्याला सांगितले. त्याचबरोबर कर्माचा सिद्धांतसुद्धा आहे. जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला कर्म ही करावीच लागतात. कर्माचा दुसरा नियम आहे की चांगल्या कर्माचं फळ हे चांगलं मिळतं, वाईट कर्माचं फळ हे वाईट मिळतं. तिसरा नियम असा आहे की कर्माचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागतं. कर्माचे हे 3 नियम महत्त्वाचे आहेत आणि या 3 नियमांचा जर आपण आपल्या जीवनामध्ये उपयोग केला तर कर्म म्हणजे काय हे आपल्याला समजतं. काही कर्म चांगली असतात, काही कर्म वाईट असतात. सत्कर्म आणि दुष्कर्म असं आपण म्हणतो. अर्जुनाला हेच सांगितलं आहे, अर्जुना तू क्षत्रिय आहेस ना, तुझं कर्म तू कर. मग त्याच्यामध्ये जय होईल किंवा पराजय होईल याचा विचार तू करू नकोस. दुसऱ्याच अध्यायात सांगितलं ना, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भर्मा ते संगोष्व कर्मणी. तुझी कर्म तू कर. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी कर्माची व्याख्या किंवा कर्म म्हणजे काय, अनेक प्रकारचे दृष्टांत, अनेक प्रकारची उदाहरणं देऊन या ठिकाणी सांगितलेले आहेत. आपल्या वाट्याला जे आलेलं कर्म आहे ना, हे माणसाने प्रामाणिकपणे करावं. विहित कर्म ज्याला आपण म्हणतो. सगळ्या संतांनीसुद्धा आपल्याला कर्मच करायला सांगितलेत. सावतामाळी फार वेळा पंढरपूरला गेले नाहीत, पण कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, शांती शेवंती फुलली प्रेमे जायुजी व्याली, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. म्हणजे कांदा मुळा भाजी हीच माझी विठाबाई आहे, मला दुसरं काही नको. संत सेनानावी लोकांचे केस कापायचे ना, केस कापता कापता हे भगवंताने मला कर्म दिलं आहे, हे मी प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि म्हणून ते अभंग लिहायचे. आम्ही वारीक वारीक करू हजामत वारीक, विवेक दर्पणाना दाऊ अहंकाराची शेंडे पिळू, काम क्रोध नखे काढू शांती उदक माथा जोडू. म्हणजे करू हजामत बारीक म्हणजे बारीक केस कापणं इतका सोपा अर्थ नाही. माझ्या वाट्याला जे आलेलं काम आहे हे मी इतकं मन लावून करेल, इतकं मन लावून करेल, ॲट द बॉटम ऑफ द हार्ट, हृदयाच्या तळापासून ज्या वेळेला काम केलं जाईल त्याला आपण कर्मानंद असं म्हणतो. आणि हा कर्मानंद आपल्या जीवनामध्ये येणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. जाता जाता मला एक उदाहरण सांगितलं म्हणून आठवलं म्हणून मी आपल्याला सांगतो. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं.
पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सी.डी. देशमुख, चिंतामणराव देशमुख हे भारताचे पहिले अर्थमंत्री होते. रायगड जिल्ह्यामध्ये रोहा नावाचं छोटंसं गाव, या गावाने आपल्याला 2 महान नररत्न दिली. पहिलं नररत्न म्हणजे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, स्वाध्याय विचाराचे प्रणेते, आणि दुसरं नररत्न म्हणजे सी.डी. देशमुख, चिंतामणराव देशमुख. गावातल्या लोकांना फार मोठा आनंद. एका आपल्या गावातल्या सामान्य कुटुंबातली व्यक्ती देशाचा अर्थमंत्री होते. भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. सत्काराचा कार्यक्रम पूर्ण पार पडला. पांढरी शुभ्र लाल दिव्याची गाडी आहे. त्या गाडीमध्ये सी.डी. देशमुख बसले आणि ड्रायव्हरला सांगितलं, गाडी घेऊन पुढे चल. वेडी वाकडी वळणं घेत घेत गाडी एका ठिकाणी थांबली. पलीकडच्या बाजूला पडवी होती. पडवीमध्ये खुर्ची होती. खुर्चीवर एक म्हातारे ग्रस्त बसले होते. खुर्ची डुकडुक करत होती. म्हातारे ग्रस्त डुकडुक करत होते. दोन्ही डोळ्यांनी त्यांना दिसत नव्हतं. सी.डी. देशमुख गाडीतून खाली उतरले. म्हाताऱ्या ग्रस्तांच्या जवळ गेले. खाली वाकून पायाला स्पर्श केला. त्या म्हाताऱ्या ग्रस्तांना दिसत नव्हतं. त्यांनी विचारलं, कोण बाळ तू? कशासाठी आलास? सी.डी. देशमुखांनी सांगितलं, मी सी.डी. देशमुख, मी चिंतामणराव देशमुख, मी भारताचा पहिला अर्थमंत्री झालो आहे. गुरुजी, मी तुमचा चिंतू, तुम्हाला नमस्कार करायला आलो आहे. आणि हे शब्द ज्या वेळेला गुरुजींनी ऐकले, त्यावेळेला गुरुजींच्या डोळ्यातून 4 थेंब खाली पडले. मला वाटतं प्रत्येक थेंबाची किंमत ही लाखो रुपयापेक्षा जास्त असेल, लाखो रुपयापेक्षा जास्त असेल. आणि याला आपण कर्मानंद असं म्हणतो. माणसाच्या जीवनामध्ये जी काही विहित कर्म आहेत ती प्रामाणिकपणे केली ना, तर मिळणारा आनंद हा फार मोठा असतो आणि त्याला आपण कर्मानंद असं म्हणतो. कर्मयोगाचं निरूपण करत असताना माऊलींनी तर आणखीन पुढे काही विचार सांगितलेले आहेत. जे उचित कर्म सांडिते मग नैष्कर्म्य होऊ पाहती, परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधिनी. ते म्हणतात की जे काम उचित आहे, योग्य काम आहे, भगवंताने मला इथे पाठवलं आहे, योग्य कामासाठी पाठवलं आहे, कर्म करण्यासाठी पाठवलेलं आहे. पण जे योग्य कर्म आहे ते करत नाहीत आणि आपण नैष्कर्म्य होऊ म्हणजे मला कर्मच नको असं म्हणतात. अशा माणसांच्या जीवनात काय अर्थ? अशी माणसं म्हणजे भगवंतानी देह दिला आहे आपल्याला, पण कर्मच नको म्हणतायत. मूर्ती लाहुनी देहाची, खंत करती कर्माची, ते गावंडे गा. माऊली म्हणतात की भगवंताने आपल्याला देह दिला आहे, कर्म करण्यासाठी दिला आहे, पण कर्मच नको म्हणतात. अशा माणसांना गावंडळच म्हणायचं नाही का? माऊलींची भाषा आहे. रागावत नाहीत माऊली, सौम्य भाषेमध्ये सांगतायत, सौम्य भाषेत सांगतात. आणि ही कर्म, जे वाट्याला आलेली कर्म, ती आपण प्रामाणिकपणे करा, त्यात खूप आनंद असतो. आजच्या निरूपणातून आपण एवढं जरी लक्षात ठेवलं, आपल्या जीवनामध्ये आणलं, तरी मला वाटतं आजचे विचार सार्थकी लागल्याचं समाधान आपल्या सर्वांना मिळेल. सर्वांनी हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या पसायदान चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. त्यामुळं आमचाच उत्साह वाढेल. आपण सर्वजण एवढ्या शांत चित्ताने आणि नियमितपणे ऐकत आहात. तुमच्या कमेंट बॉक्समध्ये जेव्हा जेव्हा मी वाचतो त्यावेळेला तुमच्या प्रतिक्रिया मनाला आनंद देऊन जातात, प्रेरणा देऊन जातात. आणि माऊलींचं हे सेवाकार्य करण्याचं भाग्य कुठेतरी मला मिळतं आहे,
याचा आनंद मला मिळतो आणि माझ्या दृष्टीने माझ्या जीवनातला हाच कर्मानंद आहे. याच ठिकाणी थांबूया. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.